नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत. प्रथम आजच्या ठळक घडामोडी. गजानन महाराज यांच्या प्रकट दिन त्यानिमित्त ठाण्यातील श्री गजानन महाराज प्रकट मठात भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली. गेली 45 वर्षांपासून गजानन महाराज प्रकट दिन येथे साजरा होत आहे. 3 दिवस धार्मिक उपक्रम येथे राबविले जात आहे. सकाळपासून अभिषेक, पूजा आरती करण्यासाठी भाविकांनी येथे गर्दी केली होती. तसेच महाप्रसादाचाही लाभ घेतला. हा सोहळा जरी तुम्हाला भरपूर प्रचंड मोठ्या प्रमाणात दिसत असला तरी याच्या मागे गेली 45 वर्ष सातत्याने उपासना चालू आहे, त्याचाच हा परिणाम आहे. आपल्या देवळाला झाली 45 वर्ष, 40 वर्ष झाली मूर्तीला, आणि या ठिकाणी उपासना, नामस्मरण, दर गुरुवारचं भजन प्रवचन असा कार्यक्रम असतो. पूर्वी सहली काढायचो, 489 बसच्या सहली झाल्या, पण आता त्या बंद केल्यात. दर गुरुवारचं भजन नामस्मरणाकरता सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येतात, आणि या ठिकाणी येतात ती माणसं फार चांगल्या विचाराची, चांगल्या मनाची अशी असतात. आजचा दिवस म्हणजे सकाळी बघा, आधी मुख्य म्हणजे 3 दिवसाचा उत्सव असतो. 3ही दिवस अखंड पारायण चालू होतं, नामस्मरण चालू होतं, वीणा चालू होती, आणि आजचा दिवस रात्रीपर्यंत ही दर्शन करून लोक शिरा, झुणका भाकरी अशा तऱ्हेचं आपल्याला प्रसादाचं वाटप असतं, आणि त्या तऱ्हेने सुंदर लोकांची व्यवस्था केली जाते. जय गजानन करदयाल. अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये धुळे, उपायुक्त सचिन गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, विकास गजरे, विकास गुजर, विजानंद शर्मा, अमित सानप, दीपक चव्हाण, तहसीलदार सचिन शेजाळ, प्रशांती माने, अभिजित खोले यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न झाली. कल्याणशीळ रोडवरील सभास्थळी ही बैठक पार पडली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री कार्यालयाचे समन्वयक विकास आवटी व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना. 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून, करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद.
आमदार प्रताप सरनाईक याच्या संकल्पनेतून व विशेष निधीतून ओवळामाजिवडा विधानसभा क्षेत्रातील 67 विहिरींचे पुनरुज्जीवन प्रकल्पाचा शुभारंभ आज लोकमान्य नगर पाडान 2 येथील शंकर मंदिराजवळील विहीर व साईनाथ मित्र मंडळाजवळील विहीर या 2 विहिरींचे भूमिपूजन आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडले। ठाणे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे। महापालिकेकडून होणारा पाणी पुरवठा अपुरा असून अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे पाणी बंद राहते किंवा एप्रिल-मे महिन्यात पाणी कपातीला नागरिकांना तोंड द्यावे लागते। अशा वेळी टँकरचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागतो। त्यामुळे शहरात पूर्वीच्या काळापासून असलेल्या विहिरी पुनर्जीवित कराव्यात। या विहिरींमधील पाण्याचे नैसर्गिक स्रोत जपले जावे। भविष्याच्या दृष्टीने हे पाणी उपयोगी पडण्यासाठी सर्व विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीने साफ-सफाई करून नैसर्गिक व पिण्यायोग्य पाणी निर्माण करणे गरजेचे असल्यामुळे या विहिरी स्वच्छ करून त्याचा पुन्हा वापर झाला पाहिजे, अशी आमदार प्रताप सरनाईक यांची संकल्पना आहे। त्यासाठी सर्वच विहिरींची टप्प्याटप्प्याने साफ-सफाई करून विहिरींमधील नैसर्गिक पाण्याचे स्रोत जिवंत करण्यासाठी एकूण 50 कोटी रुपये निधीची आवश्यकता असल्याने त्याकरिता ते राज्य शासनाकडे पाठपुरावा करीत होते। अखेर प्रताप सरनाईक यांच्या मागणीला यश आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामास निधीसह मंजुरी दिली आहे। मतदारसंघामध्ये एकूण 67 विहीर आहेत। लोकमान्य नगर पाडा क्रमांक 4 पासून पाडा क्रमांक 3, पाडा क्रमांक 2, पाडा क्रमांक 1, वर्तकनगर, भीमनगर, शिवाईनगर, शास्त्रीनगर पासून वसंत विहार, लोकपुरम, वाघबीळ, वडवली, गायमुख, मोगरपाडा आणि जे पूर्ण आदिवासी पाडे आहेत त्या ठिकाणी एकूण 67 विहिरी आहेत। आणि शेवटी ही काळाची गरज आहे की ह्या विहिरींचं पाणी जर स्वच्छ ठेवलं आणि ते जर लोकांना वापरण्यायोग्य जरी मिळालं तरी लोकांचा फार मोठा प्रश्न सुटेल। आजच तुम्ही बघताय की पूर्वी विहीर एवढी स्वच्छ होती, मी या भागाचा नगरसेवक असताना ह्या विहिरीचं पाणी लोक प्यायचे, एवढी स्वच्छ होती, पण हळूहळू कालांतराने ड्रेनेज लाईन, गटार लाईन आणि त्यातील जे पाणी आहे ह्या विहिरींमध्ये येत गेलं। काही लोकांनी प्लॅस्टिकच्या बाटल्या त्या ठिकाणी किंवा कचरा त्या ठिकाणी फेकला, त्यामुळे ती विहीर अस्वच्छ झाली। अशा सगळ्या विहिरींची परिस्थिती आहे। काही विहिरी ज्या होत्या त्या बिल्डरांनी विकल्या, त्या विहिरीवर बिल्डिंगी बनवल्यात। काही विहिरी ज्या आहेत त्या लोकांनी कचराकुंडी म्हणून त्याचा वापर केला। तर अशा ह्या सगळ्या विहिरी ज्या आहेत त्या 100 वर्षाहून अधिक जुन्या विहिरी आहेत। नैसर्गिक जो स्रोत होता पाण्याचा तो ह्या विहिरींच्या माध्यमातून लोकांना मिळत होता आणि त्या माध्यमातून पूर्वी जेव्हा ग्रामपंचायत होती पिण्याचे पाण्याचे कनेक्शन्स नव्हते त्या ह्याचाच वापर पिण्यासाठी सुद्धा लोक करायचे। परंतु आता परिस्थिती बदलली आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या विहिरींचं पुनरुज्जीवन करायचं मी ठरवलं। त्यासाठी खास कन्सल्टंट अपॉइंट केला। त्या कन्सल्टंटनी अशी परिस्थिती निर्माण केली की ही विहीर स्वच्छ करायची, पूर्ण पाणी सगळं बाहेर फेकून द्यायचं, त्यातला गाळ स्वच्छ करायचा आणि जे नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत ते सोडून बाकी वॉटरप्रूफिंग सगळ्या विहिरीचं प्लास्टरिंग वगैरे करायचं। त्या विहिरी स्वच्छ केल्यानंतर ते नैसर्गिक जे पाण्याचे स्रोत आहे ते चालू करायचे। त्यात गटाराचं पाणी जात असेल किंवा ड्रेनेज लाईन आसपास असेल त्याचं पाणी जात असेल तर ते बंद करायचं, जेणेकरून अस्वच्छ विहिरी राहणार स्वच्छ राहील। आणि मग त्याचं जे पाणी आहे नैसर्गिक स्रोतमधून आलेलं स्वच्छ पाणी हे वर पाण्याची टाकी बसवली जाईल, त्या पाण्याच्या टाकीमध्ये जाईल। ते पाणी स्वच्छ म्हणजे तो फिल्ट्रेशन प्लांटसुद्धा असेल, त्या फिल्ट्रेशन प्लांटच्या माध्यमातून स्वच्छ होऊन त्या टाकीमध्ये जाईल आणि टाकीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला ते पाणी मिळेल। कन्सल्टंटच्या म्हणण्यानुसार ते पाणी पिण्यायोग्य पण असेल, कारण प्रत्येक विहिरीला जवळजवळ आपण 70 ते 80 लाख रुपये खर्च करतोय, कारण 50 कोटीचा निधी या 67 विहिरींसाठी आपण खर्च करतोय। त्यामुळे ते स्वच्छ पाणी पिण्यायोग्य जरी नसेल, निदान लोकांना सर्वसामान्य जनतेला धुणं भांडी करण्यासाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी जरी वापरायला मिळालं, घर स्वच्छ करण्यासाठी तरी योग्य असं माझं म्हणणं आहे। पिण्याचं जर झालं तर सोन्याहून पिवळं आहे, परंतु तसं जरी नाही होऊ शकलं तरी लोकांना वापरण्यायोग्य आहे विहिरीचं पाणी झालं तर सर्वसामान्य जनतेला एक पॅरलल जे पाण्याचं कनेक्शन आहे ते मिळेल आणि त्या माध्यमातून पूर्वी जसा वापर विहिरींचा 30-40 वर्षापूर्वी होत होता तसाच वापर ह्या विहिरींचा माझ्या परिसरातल्या जनतेला व्हावा, म्हणून मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना साकडं घातलं होतं आणि माझी जी संकल्पना होती डोक्यातली ती त्यांनी मान्य केली। त्यांनी मान्य करून भरघोस म्हणजे 50 कोटीचा निधी ओवळामाजिवडा विधानसभा मतदारसंघातील ठाणे भागासाठी त्यांनी दिला। आणि पुढल्या 6 ते 8 महिन्यात, किती महिन्यात होणार असेल
टोटल 2 वर्षाचा कालावधी 2 वर्षाचा कालावधी आहे, परंतु लवकरात लवकर त्याहीपेक्षा आधी ह्या विहिरींचं पुनरुज्जीवन करावं आणि जेणेकरून सर्वसामान्य जनतेला ते पाणी उपलब्ध होईल अशी व्यवस्था करावी. महापालिकेच्या माध्यमातून आमचे कुलकर्णी साहेब अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी ह्या विहिरींच्या पुनरुज्जीवनाच्या कामासाठी केलेलं आहे. त्यांचंही मी कौतुक करतो. कन्सल्टंट आपले कुठे गेले? कन्सल्टंटनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं जेणेकरून त्या पाणी लोकांना पिण्यायोग्य होईल असं त्यांची संकल्पना आहे. त्याचबरोबर ती सोलर सिस्टीम म्हणजे लाईटची जी व्यवस्था आहे ती प्रत्येक ठिकाणी कनेक्शन द्यायची गरज नाही भासली पाहिजे. वरती सोलर सिस्टीम लावणार आहोत आपण, जेणेकरून त्या सोलर सिस्टीमच्या माध्यमातून ती मोटर चालू राहील, पाणी स्वच्छ राहील आणि सर्वसामान्य जनतेला नळाद्वारे ते पाणी मिळू शकेल. आणि 5 वर्ष देखभाल आणि पूर्ण कॉन्ट्रॅक्टरची फक्त असं नाही की कॉन्ट्रॅक्टरने ती विहीर बांधली आणि ते निघून गेले. आपण सदरचं कॉन्ट्रॅक्ट 5 वर्षाच्या कालावधीसाठी त्याच कॉन्ट्रॅक्टरला देतोय. त्यामुळे त्याची निगा, त्याची देखभाल, त्याची दुरुस्ती आणि जर काही कामामध्ये चुकी झाली असेल तर त्या चुकीची सुद्धा दुरुस्ती करण्याची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरवर राहील. त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचा हा प्रकल्प ठाणे महानगरपालिकेमध्ये आपण राबवतोय आणि हा राज्यातील एकमेव मोठा प्रकल्प आहे की ह्याच प्रकल्पाच्या आधारे महाराष्ट्रातील इतर ज्या विहिरी आहेत त्या विहिरींचं पण पुनरुज्जीवन होऊ शकेल. त्यामुळे हा प्रकल्प राज्याच्या दृष्टिकोनातून आणि महापालिकेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. नाही, याच्यामध्ये आपण 67 विहिरी घेतलेल्या आहेत या पूर्ण ओवळा माजवडा मतदारसंघातील. ह्याचं पाणी आपण पिण्यासाठी वापरण्यायोग्य राहील याच्यापर्यंत आपण त्याचं फिल्ट्रेशन करणार आहे आणि इतर वापरासाठी पण त्याचा वापर होणार आहे. शटडाऊनच्या कालावधीत किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम आला, पाणी नसेल, त्यावेळी ह्या विहिरीचं पाणी आपल्याला उपयोगी निश्चित पडणार आहे. त्याच्यात रॅपिड सँड फिल्टर आहेत आणि फिल्ट्रेशन आहे. त्याच्यानुसार ते सगळं पाणी आपण टाकीमध्ये साठवून नागरिकांना ते त्याच्यातून नळाद्वारे पाणी देणार आहे या आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळ्यात. कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. नमस्कार, मी विजू माने. मी ठाणेकर असल्याचा मला नेहमीच अभिमान वाटतो आणि वाटत राहील. कारण ठाणं आहे. म्हणजे ठाण्याची संस्कृती, ठाण्याचा निसर्ग, ठाण्यातील माणसं, सगळ्यात जास्त महत्त्वाचा अभिमान वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे ठाण्याची माणसं. आता काही शहरं आहेत, मी त्यांचा उल्लेख करू इच्छित नाही, की तिथल्या माणसांचं वागणं जे आहे ते कधी आपल्याला खटकतं, आपल्याला लागतं. पण ठाण्यातली माणसं कधीही तसं वागत नाहीत. ठाण्यात गडकरी रंगायत नाही, ठाण्यात काशीनाथ घाणेकर आहेत, ठाण्यात चांगले रस्ते आहेत, ठाण्याची शोभायात्रा मला अभिमानास्पद वाटते. मला ठाण्यातले कलाकार, ठाण्यात सगळ्या प्रकारचे कलाकार तंत्रज्ञ आहेत. ठाण्यात विजय बोधनकरांसारखे चित्रकार आहेत, ठाण्यात मकरंद अनासपुरेंसारखा सुपरस्टार आहे, ठाण्यात रवी जाधव यांच्यासारखा सुपरस्टार दिग्दर्शक आहे, ठाण्यात खूप मोठमोठे गायक आहेत. पंडित कशाळकर ठाण्यात राहायचे. म्हणजे काय नाही आहे ठाण्यात. म्हणजे एक शहर आहे, पण मी नवीन आता एक व्याख्या बनेल की ठाणे तिथे काय होणे. कारण मागे एका कुठल्या तरी समारंभात एका मंत्र्यांनी असं म्हटलं होतं की ठाण्याला आता सांस्कृतिक उपराजधानीचा दर्जा द्यायला काही हरकत आहे का. पण मी अभिमानाने म्हणेन की ठाण्याला सांस्कृतिक उपराजधानी नव्हे तर ठाणे हे सांस्कृतिक राजधानीच आहे महाराष्ट्राची. आणि मला देवाने जर परत सांगितलं की पुढल्या जन्मी तुला कुठे जन्माला घालू, तर मी देवाला नक्कीच सांगेन की पुढल्या जन्मीसुद्धा मला ठाण्यातच जन्माला घालू. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर.
होय ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.